नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह आणखी 5 जणांची नावं सबळ पुराव्याअभावी आरोपपत्रातून वगळली आहेत. आज मुंबईच्या विशेष न्यायालयात यासंदर्भात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 10 आरोपींवरचे मोक्का अंतर्गतचे आरोपही मागे घेण्यात आले आहेत. सप्टेंबर 2008 मध्ये मालेगाव इथं झालेल्या 2 बॉम्बस्फोटांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाचा तपास मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाचे सहआयुक्त हेमंत करकरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. परंतु 26 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये करकरे शहीद झाले. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाचं काम राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आलं होतं. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबरोबरच शिवनारायण कलसंगरा, श्याम भंवरलाल साहू, प्रवीण टक्कलकी, लोकेश शर्मा आणि धानसिंह चौधरी यांची नावं आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत. वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि वनीकरण निधी भरपाई विधेयक ही विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली आहे. ते आज राज्यसभेच्या या सत्रातल्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी बोलत होते. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या 14 राज्यातल्या 53 सदस्यांना यावेळी निरोप देण्यात आला. या सभागृहाच्या कामकाजामध्ये निवृत्त होणाऱ्या प्रत्येक सदस्यानं भरीव योगदान दिलं असल्याचं सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी सांगितलं. यानंतर राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. राष्ट्रीय बौद्धिक संपदा स्वामित्व धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या नवीन धोरणामुळे नवनवीन संशोधन आणि त्यावर आधारित उद्योग व्यवसायांना उत्तेजन मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. बौद्धिक संपदा स्वामित्वाविषयी आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समाजात जागृती निर्माण करण्यासाठी ही नवीन धोरण उपयुक्त ठरणार आहे. स्वास्थ्य, अन्नधान्य सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण यांच्यावर नवीन धोरणामध्ये भर देण्यात आला असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं. या धोरणामुळे 2017 पर्यंत आपला व्यवसाय नोंदणीकृत करण्याचं काम 1 महिन्यात होऊ शकणार आहे. उद्योग व्यवसायांमध्ये नवनवीन कल्पना येऊन संशोधनाला चालना मिळावी आणि प्रत्येक व्यक्तीनं आपल्या उत्पादनाची बौद्धिक स्वामित्व कायद्याअंतर्गत नोंदणी करावी असं उद्दिष्ट नवीन धोरण तयार करण्यामागे असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं. मनरेगासाठी देय असलेला आणि आवश्यक तो निधी राज्यांना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्राला दिले. दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना रोजंदारीतल्या उशिराबद्दल नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले. निधीची कमतरता हे कारण सरकार देऊ शकत नाही असंही न्यायमूर्ती MB लोकूर आणि NV रमण यांच्या पीठानं आज सांगितलं. राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा कायद्यातल्या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्त नेमण्याचे निर्देश न्यायालयानं राज्यांना दिले. सार्वजनिक धान्य वितरण सेवा विशेषतः दुष्काळग्रस्त भागात मजबूत व्हावी यासाठी अन्नधान्य आयुक्त नेमावा असे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारांना दिले. कायद्यातल्या तरतुदीनुसार केंद्र सरकारनं केंद्रीय रोजगार हमी परिषद स्थापन करावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तसंच या भागातल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याची खातरजमाही करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या शाळांमध्ये संपूर्ण उन्हाळ्यात माध्यान्ह भोजन सुरू करण्याचे निर्देशही न्यायालयानं आज दिले. सह्याद्री वाहिनीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या नवरत्न पुरस्कारांचं मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण झालं. कार्यक्रमाचा प्रारंभ राज्यपाल चे विद्यासागर राव आणि दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, अभिनेत्री जुही चावला आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झालं. यंदा या पुरस्काराचं 15वं वर्ष आहे. यावर्षी साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांना साहित्यरत्न, गायक रामदास कामत यांना नाट्यरत्न, अभिनेते नाना पाटेकर यांना चित्ररत्न, संगीतकार अजय अतुल यांना संगीतरत्न, भाषातज्ञ डॉक्टर विजय वाड यांना शिक्षणरत्न, पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना रत्नदर्पण, उद्योगपती अनिल जैन यांना रत्नवैभव, सुलेखनकार अच्युत पालव यांना कलारत्न आणि समाजसेवक विजय फळणीकर यांना सेवारत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. तसंच सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिला पदार्पणातला नवा चेहरा म्हणून विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचा वृत्तांत येत्या 29 मे रोजी संध्याकाळी 4:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हवामान.
केरळमध्ये 1 जूनला दाखल होणारा मान्सून यंदा नेहमीपेक्षा 2-3 दिवस अगोदरच म्हणजेच 28 ते 30 मे दरम्यान केरळमध्ये दाखल होईल. स्कायमेट या हवामानविषयक खासगी संस्थेनं हा अंदाज व्यक्त केला. मुंबईत 12 जूनला मोसमी पाऊस थडकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.